ठाण्यामध्ये लवकरच मेट्रो धावणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मेट्रोची ट्रायल रन ही आजपासून सुरू होणार आहे आणि या ट्रायल रनसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। घोडबंदर मार्गावर गायमुख ते विजयनगर असा 3.5 किलोमीटरपर्यंत मेट्रोची ही पहिली ट्रायल रन असेल। डिसेंबरपर्यंत ठाणे शहरातल्या मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार आहे। गायमुख ते कॅडबरी जंक्शन मार्गावर ही मेट्रो धावणार आहे आणि ठाणे मेट्रोची शहरामध्ये 10 स्टेशन्स आहेत, त्यामुळे ठाणेकरांना शहरातले वेगवेगळ्या भागातून या स्टेशनवर जाऊन ही मेट्रो पकडता येईल आणि त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल। तर ठाण्यातल्या मेट्रोबाबत अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। ठाणेकरांची आता स्वप्नपूर्ती होणार आहे आणि एकंदरीतच या स्वप्नपूर्तीविषयी आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। सीमा, आज अत्यंत महत्त्वाचा दिवस ठाणेकरांसाठी, कारण त्यांच्या स्वप्नपूर्तीचा आजचा दिवस आहे। हजारो ठाणेकर रोज वाहतुकीच्या कोंडीमध्ये अडकत असतात, त्यामुळे मेट्रो कधी होणार याची ती प्रतीक्षा करत होते आणि आजपासून ट्रायल रन सुरू होतीये। डिसेंबरमध्ये मेट्रो ठाणेकरांच्या सेवेत येणार आहे, काय नेमकं कशा पद्धतीने सगळी तयारी दिसतीये? नक्कीच अनुपमा, ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडीच्या दृष्टीने वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे मेट्रो प्रकल्पातील पहिल्या टप्प्यावरती आजपासून ट्रायल रनला सुरुवात होणार आहे। त्यामुळे ठाणेकरांसाठी अर्थात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून ठाणेकर याच दिवसाची प्रतीक्षा करत होते आणि आज तो अखेर दिवस आलेला आहे। सकाळी 10:30 वाजता गायमुख मेट्रो स्थानकावरून आज ट्रायल रनसाठी मेट्रोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा कंदील दाखवतील, त्यासाठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। गायमुख मेट्रो स्थानकापासून ते कॅडबरी जंक्शनपर्यंत हा पहिला टप्पा असणार आहे आणि या पहिल्या टप्प्यावर आजपासून ट्रायल रनला सुरुवात होणार आहे। तांत्रिक बाबी पूर्णपणे तपासल्या जातील आणि पुढील काही महिने ट्रायल रन या पहिल्या टप्प्यावरती सुरू राहणार आहे। काही वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। आता या पहिल्या टप्प्यामध्ये गायमुख स्टेशन आहे, सोबतच गावानिवाडा, तो सोबतच कासरवाडवली, विजय गार्डन, डोंगरीपाडा, टिकुजीवाडी, सोबतच मानपाडा, कापूरबावाडी, माजीवाडा, कॅडबरी जंक्शन या 10 स्थानकांचा यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये समावेश असणार आहे। या 10 स्थानकापर्यंत मेट्रोची ट्रायल रन पुढील काही महिने होणार, तांत्रिक बाबी तपासून त्यानंतर पहिला टप्पा ठाणेकरांसाठी खरं तर रुजू होईल। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा यासाठी, कारण ठाणे शहरामध्ये नागरीकरण वाढत चाललेलं आहे। वाहतूक कोंडी आपण पाहतो, सकाळच्या वेळेस असेल किंवा दुपारच्या सत्रात, संध्याकाळी कधी पण आपण ठाण्यात आलो की आपल्याला नेहमी वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते। त्यामुळे ज्या सार्वजनिक ज्या वाहतूक आहे यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात ताण वाढतो। सोबतच मध्य रेल्वेवरती सुद्धा आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात मध्य रेल्वेमध्ये सुद्धा गर्दी असते, त्यामुळे ठाणेकरांसाठी मेट्रो अतिशय महत्त्वाची आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक याच दिवसाची वाट पाहत होते आणि आज तो दिवस आलेला आहे आणि काही वेळात या ट्रायल रन या पहिल्या टप्प्यामध्ये 10 स्टेशन्स असल्यामुळे ठाणेकरांना जवळपासची स्टेशन्स बघून आपली मेट्रो पकडता येईल आणि निश्चित वाहतूक कोंडीतून त्यांची मुक्तता होणार आहे। त्यामुळेच आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ट्रायल रन या मेट्रोची होणार आहे। सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जरूर या सर्व कार्यक्रमावर लक्ष ठेवून राहा।